आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे निघालेल्या जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्यानं आळंदी पंढरपूर मार्ग भक्ती रसानं न्हाऊन निघालाय। ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात हजारो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीच्या दिशेनं वाटचाल करत आहेत। श्रद्धा, भक्ती, समता आणि सेवाभावाचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक पालखी सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बंटी पाटील यांनी। जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या पायीदिंडी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी भाविकांमध्ये अपार उत्साह आणि भक्तिभाव पाहायला मिळतोय। ही वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नसून आत्मिक समाधान, मनःशांती आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारा जीवनाचा उत्सव आहे। वारीत सहभागी झाल्यानंतर सर्व दुःख, चिंता आणि ताण विसरून जातो। माऊली आणि विठ्ठलाच्या नामस्मरणातून जगण्याची नवी उमेद मिळते। पांडुरंगानं भरपूर पाऊस पाडून शेतकऱ्यांसह सर्वांना सुखी ठेवावा अशी मनोकामना वारकऱ्यांनी व्यक्त केली। आणि विठ्ठलाकडे मागणं एकच आहे की सर्व जीव सन्मार्गाने चालून, स्वधर्माने अशा प्रकारचे चालून, सन्मार्गाने त्यांची वाटचाल होऊन जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण हो। पीक पाणी आणि सर्व समाजामध्ये, सर्व महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाऊस पडावा। श्रद्धा, समता, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारा हा पालखी सोहळा आजही लाखो वारकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून ज्ञानोबा तुकाराम या अखंड जयघोषानं पंढरीचा मार्ग भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेलाय। विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची। आपण आषाढी एकादशीच्या निमित्तानं आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ असलेली संत जगद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि या हजारो दिंड्या पंढरपूरच्या दिशेने जात आहेत। आणि या आनंदोत्सवाने भक्तिमय वातावरण, या भक्तिमय रसामध्ये ही दिंडी आता सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या ठिकाणी प्रस्थान होत आहे। आता आपण बघतोय हा माऊलींचा रथ या दिशेने येत आहे आणि या रथाच्या सभोवताली जे आपण बघतोय जे नियोजन केलेलं आहे ते अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने केलं आहे। हा दिंडी सोहळा पंढरपूर येथे जाऊन विठ्ठल चरणी ही सर्व वारकरी मंडळी नतमस्तक होणार आहेत। माळशिरसहून बी न्यूजसाठी बंटी पाटील।